नमस्कार, जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा। शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी। गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू। मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच। गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे। ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत। संपर्क 860022 6868, 8208 585202 आणि 9404 120069। आपण सर्वांनी जर केलं तर निश्चित आपली पैठणची दिंडी असो, जन्मोत्सव असो, यात्रा असो, या ठिकाणी बापू दादासाहेब बसताना काय करायचं, कीर्तन झाल्यानंतर प्रसाद शेठ सारखे, माझ्यासारखे अशा असणारे प्रत्येक वैभव सारखे असतील, वैभवने सुद्धा अतिशय या ठिकाणी जाणतीचा प्रकार दाखवला आणि दिल्याने आपल्याला काही कमी पडत नाही। या ठिकाणी रामभाऊ सुद्धा इतकी सेवा करतो, आपण आदर घेण्यासारखे परदेशीचं एक उदाहरण सांगितलं बापूंनी आताच। हे सत्य घटना आहे। आपण जर आपल्या महाराजांसाठी केलं तर काही कमी पडत नाही। अंतःकरण आपलं स्वच्छ पाहिजे। कुमार भोसले कुमार सुद्धा या ठिकाणी पूर्वी मणक्याच्या आजाराने त्रस्त झालेला होता, परंतु मी पाहतोय आतमध्ये सुद्धा अन्नक्षेत्र असताना बाहेरच्या अन्नक्षेत्रामध्ये सुद्धा अगदी हिरारीने सकाळपासून डेली त्याचा उपक्रम आहे की अन्नदानासाठी, आपला अन्न क्षेत्रासाठी तो जे आहे ना मदत करतो। तर चांगले कुमार भोसलेसाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवा। जन्मोत्सव असन, दिंडी असन, विशेष मंदिरातील सर्वच कार्यक्रमासाठी अतिशय अंतःकरणपूर्वक सेवा कुमार भोसले हा गेले मला वाटतं 7-8 वर्ष झाला असन अतिशय म्हणजे मनमोकळ्या मनाने करतो। त्याच्याबद्दल सर्वांनी एकदा पुन्हा एकदा टाळी वाजवून त्याचं स्वागत करायचं। दत्ता भाऊ फक्त काय त्यांनी बोलणार आहे करायला थोडस आपल्याला बंधन येते, परंतु आताच संत सद्गुरू बोधर महाराजांची ताकद, खऱ्या अर्थाने सोळंकर साहेबांचा आमचा भजनातला स्वर, याचा भजनातला आमचा संबंध, परंतु हा सात्विक माणूस आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि अतिशय जिथे भेट होईल तिथं अतिशय आपुलकीने बोलणारा माणूस, सद्गुरू बोधर महाराजांवर अतिशय प्रेम असणारा माणूस। या जन्मोत्सव सोहळ्यासाठी त्यांनी रक्कम रुपये 51,000 जाहीर केले। उत्सव समितीच्या वतीने त्यांचं मनापासून असे आभार मानतो। या ठिकाणी माझं गाव जे आहे आगरगाव आहे, मला सगळेजण जवळजवळ थोडक्यात सगळं कर्जत ओळखायला लागले। त्याचं कारण म्हणजे गोदर महाराज आहे। या ठिकाणी पहिल्यांदाच गोदर महाराज मंदिरामध्ये ज्यावेळेस मी आलो तर पहिलीच एकादशीला मला तुमच्या कर्जत मध्ये काकडे महाराजांनी भजनला बोलवलं आणि त्या ठिकाणी एक अभंग सादर केल्याच्या नंतर आपले काकडे महाराजांनी एकच सांगितलं मला का तू कधी गावात आल्याच्या नंतर गोदर महाराजाचं दर्शन कर आणि तिथून पुढे तू कामाला लाग। पण त्या कार्य करत असताना आज गोदर महाराजांच्या छायेत जे काही कर्जत तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये एवढी ताकद दिली कर्जत म्हणजे गोदर महाराजांनी माझ्या आतापर्यंत कमीत कमी 30 लाखापर्यंत मी इतर सगळं धार्मिक कार्यासाठी खर्च करतोय। ही फक्त गोदर महाराज ताकद आहे। त्या ठिकाणी माझा बंगला नाही, पुढे शेती नाही, मी घरात आहे ती बाहेरच्या रूम मध्ये राहतोय, पण जे अमृत असतं, जे इतर पैसा कमवून जे माया कमवून जे सुख मिळत नाही ते आम्हाला दोघांनाही नवरा बायकोला ते सुख मिळते, ते म्हणजे हे अमृत मध्ये। आणि याच्यातून चांगले चांगले संत
विद्यार्थी यांना खूप प्रमाणात गोशाळेला असू द्या, कुठेही असू द्या, मदत करतोय. सकाळी मला काकडे महाराजांनी बोलवलं. ते म्हणले महाराज आपल्या इतर ठिकाणी सगळं चालतंय, पण आता तुम्ही या ठिकाणी काय सेवा देणार? तर मी म्हणलं आता माझं तुमचं सगळं जे नियोजन असते मला जास्त करून माहिती नाही, पण तुम्ही जे सांगताल ती मी सेवा देईन. पण माझे मनापासून इच्छा झाली तर मी या ठिकाणी 51,000 रुपये तुम्हाला जाहीर करतो. आणि त्याच्यानंतर सुद्धा अजून मी थोडं जर कमी जर पडत असेल तर निसंकोचपणे मागणी करा. हे मी देण्याची ताकद गोदड महाराजांनी दिलेली आहे. त्यांच्याच ज्यांनी आपल्याला घडवले त्यांच्यासाठीच द्यायचं आहे आपल्याला. आपण आपल्या मुलासाठी सगळं करतो, पण मुलं बाळा आपल्याला काय करतात हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. पण गोदड महाराजांची एवढी ताकद माझ्या दिलेली आहे तर तुम्ही जर म्हणले ना सर पूर्ण जयंती साजरी करायला मदत करा तरी करा. तेवढी ताकद माझ्या दिलेली आहे. फक्त मला तुमच्या सगळ्यांचा एक असाच आशीर्वाद राहू द्या का इतर गावामध्ये असू द्या, गोशाळा असू द्या, कोणत्याही कार्यासाठी माझ्याकडून सगळं हाताने मदत व्हावी आणि ते सहकार्य सहजपणे रीतीने सगळं काम माझ्याकडून चांगलं व्हावं एवढीच माझ्या फक्त पाठीमागं तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद द्यावा. हेच बोलतो आणि थांबतो. जय गोदड महाराज, जय एकनाथ महाराज. स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श. सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11.